कंपॅशन म्हणजे सहानुभूती ही आता स्ट्रॉंगेस्ट मेडिसिन असणार आहे. आपल्याला ही एनर्जी हेच सांगतेय की आपल्याला वाटणाऱ्या भीतीपेक्षा आपलं आयुष्य खूप मोठं आहे. 30 डिसेंबरला आपण खूप महत्वाच्या एनर्जी शिफ्ट एक्सपिरियन्स करणार आहोत. आपले रिलेशनशिप, आपलं हृदय, आपली क्रिएटिव्हिटी, आपलं प्रेम आणि आपल्या व्हॅल्यूज हे सगळ्यावर स्पॉटलाइट येणार आहे. ही अमावस्या जी आहे ती आपल्याला एक चॅलेंज पण घेऊन येणार आहे. ही दरवाजे उघडतील, काही मार्ग मोकळे होतील आणि नवीन अपॉर्च्युनिटीज येतील, कोलॅबोरेशनच्या ऑफर्स येतील किंवा काही इन्व्हिटेशन. नमस्कार. डिसेंबरच्या सेकंड सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. हा सेगमेंट असणार आहे 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतचा आणि त्याचबरोबर तुमचं न्यू इयर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण स्वागत आहे. पुन्हा एकदा सांगायला आवडेल की ही ॲस्ट्रॉलॉजी मॉडर्न सायकॉलॉजीवर बेस्ड आहे. त्यामुळे आपण जे काही डिस्कस करतो त्याच्यातनं आपल्याला खूप सारा अवेअरनेस मिळतो आणि आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. आता हा जो सेगमेंट आहे डिसेंबरचा 14 ते 31 पर्यंतचा, तो खूप काही आशावाद घेऊन येणार आहे. नवीन इन्स्पिरेशन्स आहेत, आपल्याला नवीन गोष्टी एक्सप्लोअर कराव्याशा वाटतील आणि बरंचसं हिलिंग पण होणार आहे. तर आता आपण बघूयात की एक्झॅक्टली काय ॲस्पेक्ट्स आपल्याला हे सगळं देणार आहेत. पण त्या अगोदर मला आत्ता एक गोष्ट सांगावीशी वाटते की मागच्या सेगमेंटमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मर्क्युरी आणि म्हणजे बुध आणि युरॅनसचं जे अपोजिशन आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हल रिलेटेड, ट्रान्सपोर्ट रिलेटेड काही मिसहॅप किंवा डिलेज होऊ शकतात. आणि आता जेव्हा मी हे शूटिंग करते तेव्हा नुकतीच न्यूज आलेली आहे की इंडिगो फ्लाईट्सचं प्रचंड प्रमाणात डिले झालेला आहे. खूप लोकांना एअरपोर्टवर ताटकळत थांबायला लागलंय आणि त्याच्यावरचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न चाललाय. सो आपण जे काही इथे डिस्कस करतो त्या रिलेटेड काही न्यूज असल्या तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहू शकता. मी जे काही ॲस्पेक्ट डिस्कस करते ते प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात अप्लाय होत असतात. म्हणजे कुणाला ते डायरेक्टली अप्लाय होतात आणि डायरेक्टली त्याचा सिव्हिअर अनुभव येतो किंवा काहींना सटल अनुभव येतो. पण अनुभव मात्र प्रत्येकाला येतो, कारण युनिव्हर्स एकच आहे ज्या युनिव्हर्समध्ये आपण राहतोय. त्यामुळे तिथनं येणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत त्या आपल्याला अफेक्ट करणारच आहेत. फक्त किती प्रमाणात हे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चार्टवर ठरलेलं असतं. तर आता आपण डिसेंबरचा सेकंड सेगमेंट सुरू करू, दुसरा भाग सुरू करू. 14 डिसेंबरला एक खूप छान अस्पेक्ट फॉर्म होतोय. तो असेल सूर्य जो आता वृश्चिक राशीत आहे तो आणि कायरॉन जो आता मीन राशीत आहे. त्यांच्यामध्ये खूप असा हिलिंग ट्राईन तयार होणार आहे. खूप सॉफ्ट आणि इमोशनली आपल्याला असा सुखद असा अनुभव देणारा हा अस्पेक्ट असणार आहे. कारण स्कॉर्पिओतला म्हणजे वृश्चिकेतला सूर्य जो आहे तो आपल्याला आपलं भावनिक सत्य, आपल्या भावनांची डेप्थ दाखवतो, खोली दाखवतो किंवा एक प्रकारे आपला सेल्फ अवेअरनेस देत असतो आपल्याला. आणि कायरॉन जो आहे तो मीन राशीत आहे, तो आपल्याला अशी आपली भावनिक सल किंवा दुःख दाखवतो की जे आपण खूप कुणाला बोलत नाही, शांतपणे ती सहन करत असतो. तर आपल्याला ते आतमध्ये फील होत असते ती दुःख जे आहे ते सल आहे ते. आणि ह्या ट्राईन ॲस्पेक्टमुळे एक अशी एक हळूवार एक करुणेची म्हणा किंवा सहानुभूतीची अशी एक लाट तयार होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारं हिलिंग मिळणार आहे. आणि कदाचित मागचे काही आठवडे आपण खूप इमोशनली इंटेन्स पिरियड काढला असेल तर त्याच्यामध्ये ही एनर्जी आपल्याला खूप मदत करणार आहे की त्या इमोशन सगळ्या प्रोसेस करण्यासाठी आणि त्याच्यावर हळूवार फुंकर घालणारी अशी ही एनर्जी आहे. आता हा जो दिवस असणार आहे त्या दिवशी आपल्याला खूप साऱ्या इन्साइट्स येतील, इमोशनल इन्साइट्स येतील आणि एक शांतपणे आलेली क्लॅरिटी असेल. तर असा हा सुंदर ॲस्पेक्ट असणार आहे. मनाने आपण खूप असे मोकळे होऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला एक स्पिरिच्युअल हिलिंग मिळणार आहे या ॲस्पेक्टमुळे. आणि कुठेतरी असा एक ते जे काही इमोशनल लूप तयार झालं होतं आपल्या भावनिक दुःखांचं, ते कुठेतरी खूप काळ चालू होतं, तर ते आपल्याला हळूवारपणे उलगडत जाईल आणि त्याच्यातनं आपण मोकळे होऊ. आपण ही एनर्जी कशी आपण आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो? तर जे काही भावना वरती येत आहेत
आपल्याला फील होत आहेत त्या सगळ्या येऊ देत, त्यांना जज नाही करायचं आणि थोडा एकांतात वेळ घालवला तर जास्त चांगलं होईल. एक शांत वातावरण असेल, कारण अशा शांततेमध्येच आपले इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी नवीन सुचतं, नवीन मार्ग दिसतात. आपण काही गोष्टी लिहून काढू शकतो. ऍक्च्युली दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. खूप चांगलं वाटतं जेव्हा काही काळानंतर आपण पुन्हा आपल्या लिहिलेली डायरी वाचतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण इमोशनली किती ग्रो झालोय ह्या सगळ्या प्रसंगातनं, किंवा आपल्याला किती छान मार्ग सुचलाय. हे सगळं लिहून काढलं पाहिजे आपण. तसंच मेडिटेशन पण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकेल, किंवा एखाद्या विश्वासातल्या व्यक्तीबरोबर शांतपणे बोलता येत असेल तर तेही चांगलं आहे. ऑफकोर्स आपण स्वतःला माफ करायला पाहिजे, जे काही मागे आपण चुका केल्या असतील किंवा आपल्याला असं वाईट वाटत असेल की आपण असं उगाच वागलो, तर ते सोडून दिलं पाहिजे आहे. कारण कंपॅशन म्हणजे सहानुभूती ही आता स्ट्रॉंगेस्ट मेडिसिन असणार आहे. म्हणजे आपल्यातलं जे काही स्पिरिच्युअलिटी आहे त्याच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे आहे, म्हणजे मग तो जो काही हिलिंग आहे ते आपल्याला खूप सहजपणे मिळेल. आता 16 डिसेंबरला सूर्य जो इतके दिवस स्कॉर्पिओमध्ये होता, त्याच्यामध्ये तो आपल्याला खूप इमोशनल डेप्थ देत होता, तिथनं तो धनु राशीत जातोय, जी फायरी साईन आहे, अग्नितत्वाची रास आहे. त्यामुळे आपल्या एनर्जीमध्ये खूप छान शिफ्ट येणार आहे. आपल्याला खूप लाइटर वाटणार आहे, खूप असं आशावादी वाटणार आहे आणि खूप असं मन आपलं व्यापक होणार आहे, मोकळं होणार आहे आपलं. त्यामुळे हा खूप छान बदल असेल आपल्यासाठी. कदाचित वृश्चिक राशीमध्ये जेव्हा सूर्य होता तेव्हा आपल्याला खूप सारी सत्य फेस करायला लागली असेल, किंवा काही लपलेल्या इमोशन्स फेस करायला लागल्या असतील. जे काही आपल्याला स्वतःवर काम करायचं होतं ते सगळं करून झाल्यानंतर आता जेव्हा धनुराशीमध्ये आपण आलो आहे तेव्हा खूप सारी एनर्जी आली आहे, खूप मुवमेंट होणार आहे. कारण धनुराशीला मुवमेंट खूप आवडते, खूप ऑप्टिमिझम असणार आहे. एक बिगर पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतो ना, की आपला व्यापक दृष्टिकोन, मोठा दृष्टिकोन होणं, हे सगळं घडणार आहे. कारण आपला ऑलरेडी अभ्यास झालेला आहे वृश्चिक राशीत असताना, आणि मग त्याच्यामुळे मिळणारा हा सगळा आशावाद धनुराशीत मिळतोय. आपल्याला वृश्चिक राशीत असताना आपण खूप इनवर्ड गेलो होतो, तर आता धनुरास आपल्याला सांगते की झाला, आता अभ्यास करून झाला, आता तुम्ही बाहेरच्या जगाकडे बघा, त्या सगळ्या नॉलेजचा उपयोग करा आणि बघा शक्यता, पॉसिबिलिटीज बघा, ग्रोथ कुठे होतीये ते बघा आणि नवीन क्षितिज निवडा. हे सगळं आपल्याला धनुरास सांगतेय. त्यामुळे ही सगळी इन्स्पिरेशनल एनर्जी आपल्याला मिळतीये. मग आपल्या स्पिरिटला म्हणजे आपल्या सोलला एक पर्पज हवा आहे आता, आणि नॅचरली आपल्याला खूप उत्साह वाटेल, खूप धाडस वाटेल आणि खूप काही गोष्टी नवीन नवीन एक्सप्लोर कराव्याशा वाटतील. नवीन आयडिया असतील, नवीन प्रोजेक्ट असतील, किंवा नवीन इमोशनल लँडस्केप असतील, म्हणजे भावभावनांचे खेळ असतील, ते सगळं एक्सप्लोर करावं असं वाटेल. कारण आपल्याला खूप छान वाटत असणार आहे. तेव्हा आपल्याला ही एनर्जी हेच सांगतेय की आपल्याला वाटणाऱ्या भीतीपेक्षा आपलं आयुष्य खूप मोठं आहे, त्यामुळे ते जगायला पाहिजे आपण. तर ही एनर्जी आपल्याला आपल्या फेथ म्हणजे श्रद्धा, आपली आशा आणि आपले जे काही बिलीफ आहेत त्या सगळ्याशी रिकनेक्ट करून पुन्हा एकदा सांगतेय की काहीतरी नक्कीच चांगलं घडणार आहे. 20 डिसेंबरला आपण खूप महत्वाच्या एनर्जी शिफ्ट एक्सपिरियन्स करणार आहोत, कारण त्या दिवशी अमावस्या आहे जी धनु राशीत होतीये. आणि मुख्य म्हणजे ह्या अमावस्येशी मंगळ आणि व्हीनस जे दोघंही आता धनु राशीत आहेत त्या दोघांनी युती केलेली. चंद्र, सूर्य, मंगळ आणि व्हीनस म्हणजे शुक्र, हे असे सगळे एकत्रित धनुराशीत आल्यामुळे ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट झाली आहे. ही एनर्जी अशी बोल्ड, पॅशनेट आणि जिला सत्य हवं आहे अशी फायर एनर्जी आहे, अग्नितत्वाची एनर्जी आहे. कुठलीही अमावस्या नेहमी नवीन सुरुवात दाखवते, कारण नव्याने चंद्र दिसायला सुरुवात होणार असते त्याच्यानंतर. त्यामुळे ही एक नवीन सायकल ओपन होणार आहे. धाडस, एक काहीतरी घडामोडी घडणं, त्याच्यात क्लॅरिटी येणं आणि आपल्या मनाची व्यापकता, हे सगळं घेऊन येणारी अशी एक नवीन सायकल ओपन होणार आहे. धनुराशीत अमावस्या होत असते त्यावेळेस नेहमीच आपल्याला एक फ्रेश आशा मिळत असते आणि एक नवीन डिरेक्शन मिळत असते. आणि ह्यावेळेस असं झालं आहे की मंगळ हा ह्या अमावस्येबरोबर खूप टाईटली युती करतो आहे. त्यामुळे ही एनर्जी जास्तच स्ट्रॉंग, खूप शार्प आणि खूप ड्रिव्हन आहे.
त्यामुळे खूप सर्ज ऑफ मोटिवेशन, आपल्याला खूप उत्साही वाटेल, खूप इन्स्पिरेशनल वाटेल, आपल्याला काहीतरी करावंसं वाटेल, बोलावंसं वाटेल आणि जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यातनं बाहेर पडावंसं वाटेल. कारण धनुरास ही इंडिपेंडन्स आवडणारी रास आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याच रेस्ट्रिक्शन्स नकोत असं वाटायला लागेल आणि काहीतरी नवीन मिनिंगफुल सुरुवात करावी. कारण ती बऱ्यापैकी वैचारिक रास पण आहेत, तशी मॅच्युअर रास आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की काहीतरी मिनिंगफुल सुरू करावं. आणि जेव्हा शुक्र सुद्धा धनु राशीत आहे त्याच दिवशी, तेव्हा आपले रिलेशनशिप, आपलं हृदय, आपली क्रिएटिव्हिटी, आपलं प्रेम आणि आपल्या व्हॅल्यूज हे सगळ्यावर स्पॉटलाईट येणार आहे. आणि हे जरी अमावस्या एका दिवसात संपली तरी सूर्य, मंगळ आणि व्हीनस हे एकमेकांच्या बरोबर जवळजवळ मंथ एंड पर्यंत असणार आहेत. आणि आता जे झालेलं आहे ते धनुराशीत झाले आहे. त्यामुळे धनुराशीच्या थीम काय आहेत तर धनुरास आपल्याला विजन देते, आपल्याला एक पर्पज देते आयुष्याला, आपल्याला आपली श्रद्धा वाढवणारी रास आहे. खूप धार्मिक रास असते ही स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा ही धार्मिक रास असते. प्रिन्सिपल बेस्ड असतात ह्या दरम्यानची लोक. नंतर आपल्याला धाडस देते, आपल्याला प्रवास करावासा वाटतो. कारण पूर्वीच्या काळी असं समजलं जायचं की प्रवास हेच शिक्षण आहे. हायर एज्युकेशन जे आहे ते प्रवासाच्या थ्रू मिळवलं जायचं. त्यामुळे ही रास प्रवास पण दर्शवते. नवीन काहीतरी शिकायचं असेल तर ते, आणि ओव्हरऑलच आपली एक व्यक्ती म्हणून, आपण ह्युमन बिईंग म्हणून, माणूस म्हणून आपली खूप प्रगती होते. तर हे सगळ्या थीम इंटेन्सिफाय होणार आहेत आणि हे सगळं त्या अमावस्येपासून सुरू होणार आहे. पण असं आहे की ही अमावस्या जी आहे ती आपल्याला एक चॅलेंज पण घेऊन येणार आहे. कारण हे जे काही 4 ग्रह एकत्र आले आहेत त्या अमावस्येला, ते सगळे शनी आणि नेपच्यूनची जी मीन राशीतली युती आहे त्याला चॅलेंज करतायत, त्याला स्क्वेअर अस्पेक्ट करतायत. त्यामुळे थोडंसं आपल्याला फॉग, इमोशनल फॉग ज्याला म्हणतो ना, थोडा गोंधळ उडणं असं होऊ शकतं. इन्स्पिरेशनल वाटेलच आपल्याला, पण काय करायचंय हे कळणार नाही. आपल्याला क्लिअर नसणार आहे आपली डिरेक्शन. पण मोटिवेटेड तर आपण असू, पण त्याच वेळेला इमोशनल सेन्सिटिव्हिटी पण असेल. त्यामुळे थोडंसं गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा स्क्वेअर म्हणतोय की हो, तुमचा उत्साह अगदी योग्य आहे, तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे आहे, पण तुम्ही थोडं स्लो डाऊन करा. जे काही घडतंय त्याच्यावर विश्वास ठेवा आणि घाईघाईनं कुठले निर्णय घेऊ नका. केवळ तेवढ्यासाठीच हा स्क्वेअर आलेला आहे. नेहमी हा बॅलन्स आपल्याला प्रत्येक मध्ये दिसतो की जर का एखादा ऍस्पेक्ट इंटेन्स असेल तर दुसरा ऍस्पेक्ट त्याला शांत करणारा असतो. नेहमी बॅलन्स आपल्याला कॉस्मॉस देतच असतो, हे फक्त आपण समजून घ्यायचं असतं. त्यामुळे धनु राशीला खूप पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, पण मीन रास सांगते की नाही, थोडं शांत व्हा, थोडं रिफ्लेक्ट करा आणि थोडा अवेअरनेसनी काय करायचं आहे ते ठरवा. आता त्याच दिवशी बुध जो आता वृश्चिक राशीत आहे तो राहूला, जो आता कुंभ राशीत आहे त्याला पण स्क्वेअर करणार आहे. त्यामुळे हा जो स्क्वेअर आहे तो आपल्याला थोडंसं एक प्रकारे प्रेशर करणार आहे. कशासाठी तर पब्लिकली आपलं ओपिनियन मांडण्यासाठी, बोलण्यासाठी, काहीतरी डिसिजन घेण्यासाठी, किंवा आपल्या मनामध्ये जे काही आपण खूप दिवस साचलंय, ठेवलंय ते सगळं बोलण्यासाठी ते आपल्याला पुश करणार आहे. कारण स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक राशीला जरी ते प्रायव्हेट असली, म्हणजे वृश्चिक राशीला खूप गोष्टी मनात ठेवायला आवडतात, पण कुंभ रास जी आहे ती सोसायटी रिलेटेड रास आहे. म्हणजे ज्याच्यात आपण वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर अटॅच असतो, आपले काही प्रोजेक्ट्स असतात एकत्रित लोकांबरोबर, काही नेटवर्क्स असतात, आपल्याला ओव्हरऑलच आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो ते सगळं दाखवणारी असते. त्यामुळे ह्या वेळेस आपल्याला ते मनात ठेवून उपयोग नाहीये. तर जे मनात आहे ते ह्या सगळ्या लोकांशी आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे हे जे आणि राहू इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे हे कॉन्व्हर्सेशन जे असणार आहे ते थोडंसं कार्मिक असणार आहे, अनअवॉइडेबल असणार आहे, की अनअवॉइडेबल ट्रूथ आपल्याला बोलायला लागणार आहे. आणि आपलं जे काही आतापर्यंत इमोशन मनात ठेवल्या होत्या त्याच्याऐवजी आपल्याला भविष्याच्या दृष्टीने क्लॅरिटी येणार आहे. हे असं शिफ्ट करणारं हे कॉन्व्हर्सेशन असणार आहे, की इमोशनल पेक्षा भविष्यात काय आपल्याला करायचंय ह्याची क्लॅरिटी आणणारं हे आपलं कॉन्व्हर्सेशन असणार आहे. त्यामुळे जर का एखादं बोलणं गरजेचं असेल तर ते टाळू नका, ते बोला. कारण
ते बोलण्यानेच तुमच्या नशिबाचा पाथ उघडणार आहे. तुम्हाला ते तुमच्या नशिबाची वाट दाखवणारच ते कॉन्व्हर्सेशन असणार आहे. नवीन दिशा मिळणार आहे. आणि इमोशनल ओव्हर थिंकिंग आपण जे करतो त्याच्यापासून थोडंसं आपण अलिप्त व्हायचं आहे, जास्त विचार न करता, आणि थोडंसं बिगर पिक्चर बघायचं आहे. फ्युचरच्या दृष्टीने आपल्याला काय बोलता येईल, काय सांगता येईल, अशा प्रकारे विचार करायला पाहिजे आपण तेव्हा. आपल्या ज्या आयडियाज आहेत त्या ग्रुप्स बरोबर, कम्युनिटीज बरोबर, आपण जिथे राहतो तिथल्या सोसायटी बरोबर शेअर करायला पाहिजे आहेत. कारण आपण आतापर्यंत त्या मनात ठेवल्या आहेत, त्या बोलल्या तर आपल्याला नवीन दिशा मिळणार आहे. आणि असे इमोशनल पॅटर्न्स की जे फिअर बेस्ड आहेत, म्हणजे आपल्याला भीतीतनं आलेले तयार झालेले जे मेंटल पॅटर्न्स आहेत ते आपल्याला सोडून द्यायला ही एनर्जी भाग पाडतीये. किंवा आपलं जे इमोशनल सिक्रेसी म्हणजे मनातल्या मनात जे ठेवतो आहे ते पण हे ह्या वेळेस आपण रिलीज करायचं आहे. म्हणजे थोडक्यात हा स्क्वेअर आपल्याला एक मेंटल अपग्रेड देणारा आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ज्या काही आपल्याला इन्साइट्स येत आहेत, काहीतरी आपल्याला साईन्स मिळत असतात, त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आहे. आपल्याला जे काही कॉस्मॉस मेसेजेस पाठवणार आहे वेगवेगळ्या मे बी लोकांकडनं असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून असणार आहे. आणि एस्पेशली असे सायन्स इन्साइट्स किंवा मेसेजेस जे लोकांशी म्हणजे बाहेरच्या लोकांशी निगडित आहेत, आपल्या जवळच्या सोशल सर्कलच्या रिलेटेड आहेत, नेटवर्क्स किंवा आपल्या ग्रुप्स प्रोजेक्टच्या रिलेटेड आहेत, त्याच्याकडे आपण नीट काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की काय सायन्स मला मिळत आहेत त्या रिलेटेड. आता त्याच दिवशी एक खूप सुंदर ब्युटिफुल असा हिलिंग ॲस्पेक्ट तयार होतोय. तो म्हणजे धनुराशीतला शुक्र हा मीन राशीतल्या कायरॉन बरोबर ट्राईन ॲस्पेक्ट करतोय. खूप सुंदर ॲस्पेक्ट आहे हा. त्याच्यामुळे आपल्याला खूप असं प्रेमळ वाटेल किंवा आपण पुन्हा एकदा फॉरगिव्हनेसचं फिलिंग असणार आहे. थोडंसं आपण आपल्या भावनांना असं आपण रिलीज करू, मोकळे करू भावना, आणि आपल्या नात्यांमध्ये खूप सारं हिलिंग येणारा हा आस्पेक्ट आहे. कारण शुक्र आहे तो नात्यांमध्ये गोडवाच आणणारा आहे आणि कायरॉन आहे तो हिलिंग देणारा आहे. त्यामुळे इथे नात्यांमध्ये हिलिंग येणं हे अगदी ऑब्व्हियस आहे आणि खूप सॉफ्टली आणि खूप सुंदर रीतीने ते होणार आहे. त्यामुळे आपण त्यावेळेला जे काही मागे घडलेल्या काही दुःखद घटना असतील, सल असेल किंवा वाईट वाटणं असेल, ते सगळं सोडून देऊ आणि आपण एकमेकांविषयी खूप सहानुभूती आणि असं छान फिलिंगनी आपण पुढे जाऊ. अशी ही अमावस्या आहे की ज्याच्यामध्ये असा एक मिक्सचर तयार झालंय, पॉवरफुल असा एक फायर एनर्जी आहे की ज्याच्यात आपल्याला खूप काही करावंसं वाटणार आहे. एकीकडे आपल्याला खूप हिलिंग पण मिळत आहे, आपल्याला खूप स्पिरिच्युअल गायडन्स पण मिळतो आहे, आणि अशा प्रकारे आपली एक नवीन जर्नी सुरू होतीये. तर ते आपण ही एनर्जी आपण कशी वापरू शकतो, तर काहीतरी इंटेन्शन, बोल्ड धाडसाचं इंटेन्शन सेट करा, पण त्याचबरोबर फ्लेक्झिबल पण राहा. कारण काही बदल झाले बरोबर आपल्याला इव्हॉल्व पण होता आलं पाहिजे. कुठलाही डिसिजन घाईघाईनं न घेता थोडी क्लॅरिटी आल्यानंतर नॅचरली तो डिसिजन घेतला गेला पाहिजे. नंतर प्रामाणिक संवाद साधायला पाहिजे आहे. पर्टिक्युलरली जिथे भावनिक सत्य मांडायचं आहे त्यावेळेस आपण प्रामाणिक राहायला पाहिजे आहे. नंतर मागे घडलेले जे काही हर्ट असतील, गिल्ट असेल, ते सगळं सोडून देऊन आपलं स्वतःचं इमोशनल हिलिंगकडे लक्ष दिलं पाहिजे आहे. आणि जे आपल्याला इन्स्पायर करतंय तेच फॉलो करायला पाहिजे आहे. आणि इंट्युटिव्ह जे काही सायन्स मिळत आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज करणं, सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स, एक्सरसाइज असेल, ट्रॅव्हल असेल, हे सगळं या दरम्यान खूप चांगल्या प्रकारे घडणार आहे. आता 27 डिसेंबरला शनी, नेपच्यून आणि चंद्र जे तिघही मीन राशीत असतील, अगदी टाईटली कंजंक्ट असतील एकमेकांना, म्हणजे युतीमध्ये असतील. ते वृश्चिक राशीतल्या बुधाला स्क्वेअर ॲस्पेक्ट करणार आहे. थोडा चॅलेंजिंग ॲस्पेक्ट आहे हा, तर तो काय आहे ते समजून घेऊ. शनी, चंद्र आणि नेपच्यून हे मीन राशीमध्ये आपल्याला खूप स्पिरिच्युअलिटी एकदम आपली खूप वाढवणार आहेत, बऱ्यापैकी आपली स्पिरिच्युअलिटी वाढवणार आहेत. आणि बुध जो आहे, जो वृश्चिक राशीत आहे, तो आपल्याला खूप इमोशनल डेप्थ देणार आहे. भावना आपल्या खूप खोलवर असणार आहेत.
आणि एकीकडे हे तिघ जण म्हणजे शनी, मून आणि नेपच्यून हे आपल्याला स्पिरिच्युअल सेन्सिटिव्हिटी वाढवतील, इंट्युशन वाढवतील आपलं, किंवा आपल्याला सायकिक ओपनिंग मिळतील, किंवा आपल्याला एक भावनिकरित्या आपण असे शरणागत असू त्या हायर पॉवरला, किंवा ओव्हरऑलच आपलं जे काही इगो बेस्ड फिअर्स असतात, म्हणजे ज्याला आपण मला क्रेडिट मिळेल का, किंवा मला हे करायला जमेल का, हे जे काही इगो बेस्ड फिअर असतात ते सगळे डिझॉल्व्ह करेल. एक हायर गायडन्स मिळेल ह्या सगळ्या 3 प्लॅनेट एकत्र आले आहेत त्याच्यामुळे. तर मग ही युती आपल्याला काय देणार आहे, तर असं सत्य की जे आपल्या विचारांमधनं किंवा आपल्या मनातनं नाही येणार आहे, पण ते आपल्या सोलमधनं, आपल्या आत्म्यातनं येणार आहे, असं काहीतरी सत्य ते आपल्याला सांगणार आहे. वृश्चिक राशीतला जो बुध आहे तो आपल्याला शार्प अवेअरनेस देणार आहे. भावनेच्या दृष्टीने आपण, भावनिक दृष्ट्या आपण खूप प्रामाणिक असू, आपण आपल्यातले निगेटिव्ह पॅटर्न्स जे आहेत ते समोर आपल्याला स्वतःला जाणवतील, आणि आपल्याला दुसऱ्यांचे जे काही हेतू असतील ते खूप क्लिअर कळतील. म्हणजे कुठेही असं इल्युजन नसणार आहे, आपल्याला असं स्पष्ट दिसेल सगळ्या गोष्टी, म्हणजे डीप इंट्रोस्पेक्शन असेल आपल्याला. आणि हे स्क्वेअर जो अस्पेक्ट झालेला आहे ते म्हणजे एक टेन्शन असेल आपल्या मन आणि आपला आत्मा ह्या मधलं, ते जे टेन्शन आहे की मनाला असं वाटतंय पण आपल्या आत्म्याला मात्र काहीतरी वेगळं सांगायचंय, ह्यामधलं हे टेन्शन आणणार आहे. आणि त्यावेळेस आपल्या भावना इतक्या डेप्थमध्ये जाऊन इतकं इंट्रोस्पेक्शन असणार आहे, एकीकडे आपली स्पिरिच्युअली आपण खूप हायटन्ड झालेलो असणार आहोत, म्हणजे हे सगळं इतकं असं स्पष्ट होत जाणार आहे. सो हा आस्पेक्ट खूप चांगला पण आहे, पण त्याचबरोबर तो चॅलेंजिंग पण आहे. बेसिकली याच्यामध्ये स्पिरिच्युअल लेसन हाच असणार आहे की आपण फक्त विचारांनीच आपण हील नाही होऊ शकत, तर आपल्याला भावनिक दृष्ट्या शरणागती पत्करली, आपण त्या हायर पॉवरला सरेंडर झालो, तर आपल्याला म्हणजे बरोबरीनं, म्हणजे आपल्याला एकीकडे लॉजिकही वापरायचं आहे आणि एकीकडे आपल्याला शरणागत पण व्हायचं आहे, हे दोन्ही असेल तरच आपल्याला हिलिंग मिळू शकतं. आणि कुठेतरी एक स्पिरिच्युअल अवेकनिंग किंवा स्पिरिच्युअल इव्होल्युशन हे आपण होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या भावना मोकळ्या सोडतो तेव्हा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो अस्पेक्ट आहे ते आपल्याला असं म्हणू शकतो की एक कार्मिक क्लिन्झिंग पोर्टल आहे, सगळ्याचा निचरा करणारा हे एक एनर्जी आहे. दिवशी एक खूप सुंदर आणि अतिशय हिलिंग असा ट्राईन होणार आहे, तो म्हणजे मीन राशीतला कायरॉन आणि वृश्चिक राशीतला बुध यांच्यामध्ये. त्याच्यामुळे एक असा सॉफ्ट ब्रिज, म्हणजे आपल्या मनाला एक असा दुवा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या भावना आणि आपली स्पिरिच्युअलिटी या दोन्हींना जोडणारा असा हा एक सॉफ्ट दुवा असणार आहे. त्यामुळे आपल्याला शक्य होईल हे सगळं करणं. मग आपण तेव्हा काय करू शकतो, आपण शांत व्हायला पाहिजे आहे, आपला आतला आवाज नीट ऐकायला पाहिजे. इमोशन्स येतीलच, ऑफकोर्स तो अस्पेक्टच असा आहे की खूप साऱ्या डीप इमोशन्स वर येणार आहेत, ते येऊ द्यायचे. मेडिटेशन, प्रेयर्स किंवा प्रार्थना करणे, जप, ध्यान करणे, किंवा नुसतं शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात जरी बसलात तरीही खूप फायदा होऊ शकतो. बेसिकली मन शांत करणं, कारण गढूळ पाण्यामध्ये कधीच तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन दिसणार नाहीये. नंतर जे काही इमोशनल, निगेटिव्ह इमोशनल पॅटर्न्स आहेत की जे आपल्याला त्रासदायक वाटतायत ते बघायचे आहेत आणि ते सोडून द्यायचे आहेत. खूप इमोशनली चार्जड असू तर जे बोलायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बोललं जाईल, त्यामुळे शांततेने बोलणं पण गरजेचं असणार आहे. काही स्वप्न दिसतील आपल्याला, म्हणजे स्वप्न पडतील किंवा आपल्याला काही इंट्युशन येतील, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण त्याच्या थ्रू आपल्याला काही पॉवरफुल मेसेजेस पण मिळू शकतात, किंवा आपल्या प्रश्नांना किंवा आपल्या अडचणींना त्यातनं मार्ग मिळू शकतो, आपल्याला उत्तरं मिळू शकतात. सिम्बॉलिकली असतील पण ते नक्की मिळू शकतात, जर का तेव्हा आपण व्यवस्थित पाणी भरपूर पिलं, हायड्रेटेड राहिलो, विश्रांती घेतली आणि ग्राउंडिंग केलं, तर हे सगळं करताना आपल्याला जास्त सुखद वाटेल या गोष्टी करताना. त्याच दिवशी सूर्य, मंगळ आणि व्हीनस, मी आधी पण म्हटले की ते सतत एकत्रच असणारे महिना अखेरीपर्यंत, हे असे सगळेजण धनुराशीमध्ये असताना एक सुंदर असा सेक्स्टाईल अस्पेक्ट तयार करणार आहेत, आणि तो असेल कुंभ राशीतल्या राहू बरोबर. सेक्स्टाईल म्हणजे 60 अंशाचा कोन असतो, आणि तो खूप चांगला सॉफ्ट अस्पेक्ट आहे, आणि खूप चांगला एनर्जी मिळणार आहे, मोटिवेशन मिळणार आहे,
आणि काहीतरी भविष्याच्या दृष्टीने खूप चांगलं काहीतरी आपल्याला घडवू शकू आपण. तेव्हा काही दरवाजे उघडतील, काही मार्ग मोकळे होतील. आणि जेव्हा धनु राशीत असतो, या अलाइनमेंटमध्ये आहे, तेव्हा आपला कॉन्फिडन्स खूप छान असणार आहे. आपल्याला खूप क्लिअर असणार आहे की आपल्याला काय करायचंय, वेअर वी वॉन्ट टू गो. आणि मंगळ जेव्हा असतो तेव्हा आपलं धाडस आपल्याला येतं त्याच्यामध्ये. आणि वीनस आहे, त्यामुळे रिलेशनशिप, व्हॅल्यूज, क्रिएटिव्हिटी आणि आपले फायनान्सेस, हे सगळं काही तुमच्या हायर पर्पजसाठी अलाइन व्हायला लागणार आहे. अतिशय सुंदर अशी एनर्जी आहे. म्हणजे जसं जणू काही आपल्याला कॉस्मॉस एक परमिशनच देते की चला आता तुम्हाला नवीन सुरुवात करायला काहीच हरकत नाही, यू आर रेडी. तुमच्या आयुष्याचा जो पर्पज आहे, जिथं तुम्ही ऍक्च्युली बिलॉंग करता, तिथे तुम्ही जायला हरकत नाहीये. थोडंसं डेस्टाइन्ड वाटेल, नशिबाने काही गोष्टी घडतील, चांगल्या असतील त्या, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये प्रेशर नसणार आहे, सॉफ्टली घडतील त्या गोष्टी, पण विधिलिखित घडल्यासारखं वाटेल. आपल्या अंडरस्टँडिंग मधनं या गोष्टी घडतील, किंवा इंट्युशन येईल म्हणून घडेल, किंवा आपल्याला इन्स्पायर वाटेल म्हणून घडतील. त्यामुळे राईट लोकांना, म्हणजे योग्य लोकांना आपण भेटू. नंतर आपल्याला जिथं एक्सपेक्टेड नाही आहे अशा ठिकाणून आपल्याला सपोर्ट मिळेल. आपल्याला नवीन कम्युनिटीज जॉईन कराव्याशा वाटतील, किंवा आपल्याला एक सडनली आपल्याला आयुष्याचं एक मोठं बिगर पिक्चर दिसेल आपल्याला, की अरे हेच मला करायचंय, माझ्या आयुष्याचं हेच ध्येय आहे. अशा प्रकारे ही एनर्जी आपल्याला पुढे नेणार आहे. कुंभ रास आहे, त्यामुळे कलेक्टिव्ह फोकस नेहमीच असणार आहे. त्यामुळे हे सगळं करताना आपल्याबरोबर काही लोक असतील, म्हणजे आपले नेटवर्क्स, ग्रुप्स, कोलॅबोरेटर्स असतील, ऑडियन्सेस असतील, किंवा सोशल कनेक्शन्स असतील. त्यामुळे ह्या काळात आपण घराबाहेर पडलं पाहिजे, लोकांमध्ये मिक्सअप व्हायला पाहिजे, आपल्या आयडिया शेअर करायला पाहिजे आहे, तर काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट भाग घेतला पाहिजे आहे. आणि आपल्याला काहीतरी असं सुरू करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपण लोकांबरोबर कनेक्ट होऊ. आपण ही एनर्जी कशी वापरू शकतो, तर ऑफकोर्स आपल्याला इन्स्पिरेशन फॉलो करायचं आहे. नवीन अपॉर्च्युनिटीज येतील, कोलॅबोरेशनच्या ऑफर्स येतील, किंवा काही इन्व्हिटेशन्स येतील, तर ते स्वीकारायला पाहिजे आहे, कारण तिथंच आपली प्रगती आहे. नंतर आपले रिलेशनशिप हे प्रामाणिकपणा, ऑथेंटिसिटीकडेच्या दृष्टीने जास्त इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे आहेत, तसे होऊ दिले पाहिजेत आपण. काही विधिलिखित अशा लोकांबरोबर आपले भेट होईल, त्यामुळे लक्ष द्या की कोण आपल्या आयुष्यात अशा या काळामध्ये नव्याने प्रवेश करतंय, किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला मदत करतंय, ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण ते कार्मिक असणार आहे. 29 तारखेला बुध पण धनुराशीत प्रवेश करणार आहे. आणि त्याला आतापर्यंत बुध आपल्याला जी काही विचारांमध्ये, भावनांमध्ये जी काही खोली देत होता, डेप्थ देत होता, त्यातनं तो आता बाहेर पडून आता धनुराशीच्या फायर एनर्जीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आपलं मन एकदम हलकं होऊन जाणार आहे, एकदम मूड पण आपला खूप चांगला असेल. कम्युनिकेशन जे आहे ते असं आपलं एकदम आतापर्यंत जे काही असं हेवी होत होतं कम्युनिकेशन, आपलं डेप्थ असलेलं होतं, तर त्याच्याऐवजी आपलं ऑनेस्ट असणार आहे, डायरेक्ट असणार आहे, आणि फ्युचर फोकस्ड, म्हणजे भविष्याच्या दृष्टीने असणार आहे, कॉन्फिडन्स असणार आहे. त्यामुळे ओव्हरऑलच सेकंड हाफ जो आहे डिसेंबरचा, तो आपल्याला खूप सारं इन्स्पिरेशन देणारा, हिलिंग देणारा असणार आहे, खूप धाडस देणारा असणार आहे. त्यामुळे डीप हिलिंग कडून आपण एका रिन्यूड इन्स्पिरेशन, म्हणजे एक नव्या इन्स्पिरेशनकडे आपण ह्या धनुराशी बरोबर प्रवास करणार आहोत. कारण सगळे प्लॅनेट्स जे आहेत, म्हणजे जे पर्सनल प्लॅनेट जे आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट करतात, चंद्र असेल, सूर्य असेल, मंगळ, शुक्र, बुध, हे सगळे धनुराशीमध्ये आलेले आहेत. हे सगळे प्लॅनेट जे एकत्र आलेत, त्याच्यामुळे आपल्याला खूप होप, म्हणजे आशा वाटणार आहे, आपल्याला धाडस मिळणार आहे, आणि आपल्याला नक्की काय करायचंय याची क्लिअर डिरेक्शन मिळणार आहे. 2026चं स्वागत आपण खूप मोठ्या मनानी, खूप व्यापक मनानी आणि एका क्लॅरिटीनी करणार आहोत. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.